आपल्यासोबत कुर्ला विधानसभेचे आमदार निलेश गोवाळकर आहेत. सर काय सांगाल का बघितलं असेल जवळजवळ 6 तासामध्ये त्यामुळे मागच्या वर्षी तर पाणी कुठेच थांबलं आहे. यावेळेला आपण सुद्धा सांगतो नाला म्हणा तरी आपण चांगल्या प्रकारे सावधान तरीही निसर्ग पुढे तर आपण काहीच करू शकत नाही. तरीही पावसाचं पाणी पुरवल्यानंतर सांगतो स्वतः रस्त्यावरती गेलो स्टेशनला गेलो स्टेशनला प्रत्येक ठिकाणी माझेसुद्धा जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा सर्व लोकांची मदत करत होते. जिथे आवश्यक वाटत होतं त्या ठिकाणी सुद्धा ते घरामध्ये पाणी पुरवतं काही ठिकाणी अशा ठिकाणी सुद्धा आपण मदत करू आणि त्या ठिकाणी आठवड्यापासून त्यांच्या जेवणाची सुद्धा सोय काही चित्रपटाने जुळावट्टीमध्ये सुद्धा काही लोक अडकले होते त्यांनी सुद्धा महापालिकेचे अधिकारी सुद्धा सैनिक साहेब सुद्धा सर्व अधिकारी सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने पंप आणून पाणी काढण्याचं लोकांबरोबर पाण्याचा निचरा कसं ते बघण्याचं निश्चितपणाने पाणी पुढे होणार नाही तर त्याची दक्षता कशी घ्यावी लागेल यासाठी सुद्धा खाली आले पण बघितलं असेल आताच्या संकल्पामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्प सादर केला गेला आणि अर्थसंकल्पामध्ये सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे विशेष करून महिलांसाठी आणि मुलींसाठी अनेक योजना या ठिकाणी राबवल्या गेल्या. महिलांच्या पायावरती भूमिका शिंदे साहेबांची आहे. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना म्हणून अत्यंत प्रभावी अशी आणि प्रत्येक महिलेला मंजूमध्ये त्या ठिकाणी मदत होती. दर महिन्यात 1500 रुपये अशा प्रकारची योजना आणि आजही आम्ही प्रत्येक ठिकाणी त्याचे कॅम्प बनवत आहोत. नागरिकांना सुद्धा अपील करत आहोत ज्या महिलांना ज्या गरजू आणि निश्चितपणानं संपर्क साधा आपण निश्चितपणे त्यांची मदत करू. अनेक स्तरावरती काही जण विरोधी पक्षातले लोकसुद्धा टीका करण्याचा प्रयत्न करतात. टीका करता करता या योजनेचा लाभ कसा घेता येईल अशी बॅनरसुद्धा लागलेली आहे. अशा प्रकारचा प्रयत्नसुद्धा ते करत आहेत आणि एकीकडे टीका करण्याचं काम पण करत आहेत. दुहेरी भूमिकेमध्ये ही योजना तर चांगली आहे त्यांनाही माहिती आहे पण ती योजना नागरिकसुद्धा त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची ते वाळू सरकत चालली म्हणून ते टीका करायची आणि स्थानिक लेवलला त्या कॅम्प भरवण्याचा वगैरे प्रकार चालू आहेत त्यांचे. पण निश्चितपणाने लोक खूप समाधान आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नावाने ही एक योजना झाली त्यामुळे वर्षातून गॅस सिलेंडरसुद्धा मोफत अन्नपूर्णा योजना झाली. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना त्याचप्रमाणे उच्च शिक्षणासाठी संपूर्ण त्यामध्ये खूपच कॅटेगरी ठेवलेलं नाही तर संपूर्णच त्या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी संपूर्ण शिक्षण मोफत त्यांनी केलेलं आहे. अत्यंत चांगल्या स्कीम काय ते रामगिरी पण युवासाठी सुद्धा आणि आपल्या भावांनासुद्धा सोडलेलं आहे. भावांसाठी सुद्धा युवा कौशल्य ती सुद्धा अत्यंत सकारात्मक चांगली आहे. ती मुलींसाठी आणि मुलांसाठी दोघांसाठी पण अत्यंत चांगल्या प्रकारे आहे. जर कुठे अप्रेंटिसशिप जर का झाली त्या ठिकाणी लागू तर महिना 10,000 रुपयेपर्यंत मानधन त्या ठिकाणी मिळू शकतं. अशा प्रकारची स्कीम आपण चांगल्या प्रकारे निश्चितपणानं आज या ठिकाणी 6 वर्ष प्रतिनिधित्व करतो आणि मी लहानपणापासूनच या विधानसभेतला रहिवाशी आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे भावना माझ्या या कुर्ला विधानसभेसाठी आहे. आज आपण बघितलं असेल अनेक आता निवडणुका लागल्या 4-4.5 वर्षात कोण दिसलं नव्हतं तर आता सगळे चेहरे दिसायला लागलेले आहेत. जो तो उमेदवार म्हणून किंवा बाहेरचे सुद्धा उमेदवार या ठिकाणी यायला लागले. पण निश्चितपणानं ज्यांना काम करायची हौस असते आवड असते तर त्यांनी 5 वर्ष काम करायचं असतं. जर एखादा उमेदवार पराभूत झाला मी सुद्धा 2009 पराभूत झाले होते
तर त्यावेळेला मी 2009 ते 2014पर्यंत सातत्याने 5 वर्ष नागरिकांची समस्या सोडवण्याचं काम केलं. लोकांना बरोबर राहिले लोकांमध्ये राहिले. पण आज जवळजवळ 4-4.5 वर्ष गायब राहायचं आणि त्या शेवटच्या 6 महिन्यामध्ये निवडणुका आल्या उतरायचं तर नागरिकांना सुद्धा काय त्यावेळेला निश्चितपणे त्यावेळी सुद्धा मला नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे मी मंगेश करायचं असं प्रत्येकाला वाटतं. त्याच्यामुळे निश्चितपणाने आपलेपणा प्रत्येक ठिकाणी आहे. पक्षावर सुद्धा या ठिकाणी कधी कधी बघत नाही. ज्या ज्या ठिकाणी अनेक पक्षातील प्रमाणे काम घेऊन सगळ्यात लोकांची कामं करण्याचा प्रयत्न करतो. सर्व जाती धर्माच्या लोकांना सुद्धा माझ्या कार्यालयावर बघितलं असेल तर निश्चितपणे मी न्याय द्यायचा प्रयत्न करतो. कुणी आला तर त्याला त्याचं काम झालं पाहिजे. मी गुरुत्व